माणसांची डोकी तर आपण ठीक करू शकत नाही, पण इकडे बिघडलेले मसाले ठीक करून मिळतात. हॅलो एव्हरीवन, तर मी आता आले पारदर्शक मसालेमध्ये. मी त्यांचा शॉप पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची कंपनी म्हणजे त्यांची जी फॅक्टरी आहे मसाल्यांची ती पण तुम्हाला दाखवणार आहे. काय माहितीये, लोकांच्या अंगातले मसाले बघून बघून मला कंटाळा आला होतो, म्हणून म्हटलं आयुष्यातले टेस्ट मधले जेवणातले मसाले बघूया ना. आणि ते कसे कसे ख्याच्या प्रकारचे असतात त्या पण मला तेवढा माहिती नाहीये. सो म्हटलं बघूया, तुम्हाला पण तेवढी मदत होईल कधी जर तुम्हाला लागलाच तर, बाय एनी चान्स. म्हटलं ठीक आहे, चला बघूया. मंडळींनो, मी आता आले पारदर्शक मसाल्यांच्या फॅक्टरीमध्ये आणि माका तुम्हाला हे सगळे मसाले दाखवायचे आहेत. आणि इकडे मी मसाल्यांची एवढी व्हरायटी बघितली, ती सगळी स्वतः हे इकडे बनवतात आणि इकडे त्यांचे खूप सारे मशिनरीज पण आहेत. पण सध्या ते म्हणतात कारण मी चुकीच्या टायमिंगला आले. ओके, बट स्टील मी तुम्हाला सगळे मसाले दाखवते आणि इकडे होलसेल मसाले मिळतात. ह्या सगळ्या पोत्यांमध्ये मसाले आहेत. 10-10 किलोचे मसाले 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 सगळीकडे मसाले आहेत. आणि ह्या आहे स्वामिनी बेसन. पारदर्शक मसाल्यांचाच ह्यो एक प्रोडक्ट आहे. आणि ह्या बेसन आपल्या नेहमीच्या किमतीपेक्षा इकडे खूप स्वस्त मध्ये मिळतात आणि होलसेल मध्ये मिळतात. आणि 10 किलोची जर तुम्ही बॅग घेतला तर तुम्हाला त्याच्याबरोबर बेडगी मसाला मिरची पावडर फ्री मिळतात. तुमची वडापावची वगैरे गाडी असेल तर तुमच्यासाठी ह्या बेसन आणि मिरची पावडरचा कॉम्बिनेशन एक नंबर आहे. सगळीकडेच तुम्हाला मसालेच मसाले दिसतील, म्हणजे लोकांच्या अंगात मसाले असतात. इकडे आमच्याकडे मसाले विकूक ठेवलेले आहेत, म्हणजे विचार करा. आणि मग माहिती आहे मसाल्यांचा प्रोडक्टचा म्हणजे एक खास वैशिष्ट्य आहे की ह्यो जो सगळं मसालो आहे तो लय प्रेमाने बनवलं जातं. तुमच्या जेवणाची चव एकदम प्रॉपर छान टेस्टी यावी ह्याच्यासाठी ह्यो मसालो बनवलेलो आहे. आणि ह्या मसाले बनवताना खूप अभ्यास केलेलो आहे. त्याची क्वांटिटी क्वालिटी ही सगळी बेस्ट असावी ह्याच्यावरती मालकांनी प्रचंड अभ्यास केलेलो आहे, त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सो मी तर म्हणेन माका जेवढे मसाले माहिती आहेत त्याच्यामध्ये बेस्ट मसालो आहे. आणि तुम्हाला खडे मसाले म्हणजे याच्यापासून गरम मसाला बनवता किंवा असेच पण आपण जे यूज करतो खडे मसाले ते पण इकडे मिळणार आहेत, ते पण होलसेल दरात. तुम्ही मसाल्यांची एकदम क्वालिटी बघा, एकदम क्लास आहे. ह्यो लोणचा जो मसालो आहे तो म्हणजे मी टेस्ट करून बघितले, मला चांगलं वाटलं तो. परत हे सगळे बाकीचे तिखा लाल मसाला, बेडगी मिरची मसाला, काश्मीरी मसाला, हळद आहे, परत दालचिनी आहे, हे दगडफूल आहे, धणा आहे, लवंग आहे, त्याच्याबरोबर हे फूल ह्याला काय म्हणतात मला खरंच माहिती नाही आहे. ओके, चक्री फूल. ओके, ही आहे मसाला दालचिनी, सॉरी मसाला वेलची आहे ही. समजून घ्या यार, मम्मी मसाला बनवते, मला एवढं माहिती नाही आहे. बट क्वालिटी बघा तुम्ही, खरंच खूप चांगली आहे. त्याच्याबरोबर हे आहे त्रिफळ, हे पण खूप छान आहे. हे मनुके आहेत, हे पण खूप छान आहे. त्याच्याबरोबर इथे तुम्ही बघा ही बडीशेप आहे आणि हे सब्जा बी आहे. हे आहे जायफळ, खूप महाग असतं आय नो. सो हे जायफळ पण आहे. इथे दालचिनी आहे, बदाम आहे. आणि बदाम मी मगासपासून खूप सारे खाऊन झाले आणि ते खरंच खूप म्हणजे ना असं कसं सांगू, म्हणजे बदामाची क्वालिटी खाल्ल्यानंतरच समजते तर मी खाऊन झाले खूप सारे. ही आहे काळी मिरी आणि इथे खसखस आहे परत, आणि वेलची, यार नेसेसरी गोष्ट आहे वेलची वेलची वेलची. तर हे सगळे प्रकार इथे अवेलेबल आहेत. ही आहे हळद आणि ही एकदम प्युअर आहे, ह्याच्यामध्ये खायचं पण वेगळं कंटेंट मिक्स केलेलं नाही, एकदम पारदर्शक. तर ही आहे पिकल्स काश्मीरी मिरची पावडर, ही खास लोणच्यासाठी वापरली जातात. आणि घरच्या यूज साठी काश्मीरी मिरची पावडर, ज्या लोकांना मीडियम लागतं जेवण किंवा असं जास्त तिखट पण नाही आणि जास्त गोड पण नाही त्यांच्यासाठी आहे ह्यो बेडगी मिरची पावडर. आणि ह्यो आहे नंदुरी मिरची पावडर. ह्याची मिरची आहे ना खास नंदुरबारवरनं येतात आणि त्याच्याबरोबर ह्याची टेस्ट जाम झणझणीत असता. म्हणजे ज्या लोकांना मीडियम किंवा साधा खाणं आवडत नाही त्या लोकांसाठी ह्यो मसालो खास आहे. इकडे गरम मसाले पण होलसेलने मिळतात, त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार आहेत. अनेकशा प्रकारांची तर माका नावा सुद्धा माहिती नव्हती, ती माका आज समजली. बरं माका सांगा, तुम्ही खायचो मसाला वापरता? कारण आजपासून फक्त पारदर्शक मसाला वापरा, तोच खूप टेस्टला छान आहे. जर लग्नसराई तुम्हाला मसाले हवे असतील ते पण इकडे मिळून जातील. त्याच्याबरोबर जर तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा होलसेलमध्ये खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये मसाला हवा असाल तरी पण इकडे मिळात. म्हणजे विचार करा, सगळ्या टाईपचे मसाले एकाच ठिकाणी भेटतात आहेत. आता मी तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट हे पण टाकून ठेवते, म्हणजे जर तुम्हाला मसाला हवा असाल तर बरा पडत ना. हे आहेत मसालेवाले पारदर्शक कंपनी. तर इकडे हे सगळ्या टाईपचे मसाले मिळतात आणि ॲड्रेस तुम्ही खाली बघताच आहे, चंद्रतारा आर्केट, सहकार नगर, नासने रोड, रत्नागिरी. आणि हो नंबर नोट करून घ्या. तर आता आपण भेटतोय पारदर्शक मसाले यांचे सर्व म्हणजेच कोण, तुम्हीच ओळख करून द्या.
नमस्कार, माझं नाव राहुल दिलीप राजपूत. मी पारदर्शकचा सर्वेसर्वा. किती वर्ष तुम्ही ही कंपनी चालवताय? आज जवळजवळ आम्हाला 13 वर्ष झाली या फील्डमध्ये. आणि कोणत्या प्रोडक्ट पासून तुम्ही सुरुवात केली होती? आम्ही पहिली मिरची पावडरपासून सुरू केलेली आहे. आणि आता किती प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे आता आमच्या 28 प्रकार आहेत. मसाल्यामध्ये? मसाल्यांमध्ये मसाला आहे, पापड आहे, आपले आमरस आहे, कोकम येतं आमचं, परत लोणची येतात सगळ्या प्रकारची. ओके. आणि आपल्याकडे आता कोणकोणते, म्हणजे आपल्या ब्रँडमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत वेगवेगळे, म्हणजे जे आता इथे स्वामिनी दिसतंय, गायत्री दिसतंय? आमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर आहे, बेडगी आहे, नंदुरी तिखा लाल आहे, परत भाजका मिक्स मसाल्यामध्ये 2 प्रकार येतात आपल्याकडे. हळद असते, आपल्याकडे 3 प्रकारची येते. सेलम असते, गावठी हळद मिळते आपल्याकडे, राजापुरी हळद मिळते. आणि म्हणजे तुम्ही जे, म्हणजे आता ह्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागत असेल, कारण तुम्ही मसाले इथेच बनवता, आपण फॅक्टरी तर दाखवलेली आहे सगळ्यांना, तर जे रॉ मटेरियल लागतं ते कुठून आणता? रॉ मटेरियल आमचं केरळवरनं जास्त करून येतं, डायरेक्ट शेतकऱ्यांकडून येतं. आम्ही APMCमधनं माल घेत नाही, शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट आम्ही माल हायर करतो. त्याच्याने शेतकऱ्यांचाही फायदा होतो आणि आमचाही फायदा होतो, शिवाय ग्राहकांना आम्हाला स्वस्त मसाले देता येतात. राईट. आणि म्हणजे जे पापड वगैरे ते पण तुम्हीच बनवता की कसं? पापड वगैरे जे आम्ही स्वतः बनवत नाही, उदाहरणार्थ पापड, कैरी पन्नं, आगळ, कोकम, हे आमच्याकडे घरगुती प्रोडक्ट आहेत. म्हणजे ज्या गृहिणींना घर बसल्या काम हवं असेल तर सिंधुदुर्गामध्ये काही महिला आहेत, त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्याकडनं बॉटल तयार करून घेतो आणि आमच्या आउटलेटला ठेवतो. ते आमचं प्रोडक्शन नाही आहे. आमचं प्रोडक्शन फक्त मसाल्यांचं आहे. मग आतापर्यंत म्हणजे किती लांबपर्यंत आपले मसाले गेलेत, लाईक कोणकोणत्या फील्डमध्ये आमचे गेले? मसाले सिंधुदुर्ग जिल्हा आहे आमच्याकडे, गोवा आहे, पुणे, मुंबई, नाशिक, रायगड आहे, अलिबाग आहे. आणि कोणकोणत्या फील्डमध्ये जातो, लाईक म्हणजे कोणकोणत्या गोष्टीसाठी मसाले जास्त करून लोक नेतात? लोक घरगुती त्यांचे मसाले बनवण्यासाठी पण घेऊन जातात. कदाचित 2 वर्षापूर्वी मिरची खूप महागली होती, त्यावेळेला पावडरवर खूप भर होता लोकांचा, कारण ती मिरचीचीच पावडर असते. आम्ही काही ॲडिशनल त्यामध्ये कलर वगैरे टाकत नाही. लोकांना कळतं ते की बाबा ह्याच्यापासून आपण भाजका मिक्स मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले आपण त्याच्यातनं बनवू शकतो अख्खी मिरची घेण्यापेक्षा. बरोबर. आणि हॉटेल्सना वगैरे पण मसाले जात असतील ना? हो, सगळ्या हॉटेलांना, रत्नागिरीतले काही हॉटेल आहेत त्यांचे आमच्या, मुंबईला हॉटेल्स आहेत, पुण्याला हॉटेल आहेत, काही नामांकित हॉटेल आहेत. ओके. आता मी म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले आहे की बिघडलेले मसाले दुरुस्त करून मिळतील, हे काय आहे जरा सांगा. बिघडलेले मसाले म्हणजे आता काय होतं माहिती आहे का मॅडम, की आता प्रत्येक पदार्थाचे अर्क निघालेत. पूर्वी आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये अर्काची मशीन पण नव्हती आणि अर्काविषयी कोणाला माहिती पण नव्हता. पण आता मिरचीचाही अर्क काढला जातो. आता जसं की उदाहरणार्थ माणसाच्या शरीरातलं आपण ब्लड काढलं की त्या माणसाला ताकद राहत नाही, तसाच हा प्रकार मिरचीचा पण आहे. मिरची म्हणा, मिरचीतला अर्क काढला की तो वाफून त्यातला अर्क काढला जातो, म्हणून मिरची आहे ना पांढरी पडते. मग लोक काय करतात, रस्त्यावरची मिरची स्वस्त असल्यामुळे ती घेतात, पण शक्यतो रस्त्यावरची जी मिरची असते याचा अर्क काढलेला असतो त्या मिरचीचा, आणि ती मिरची तुम्हाला दिली जाते, म्हणून तुमचे मसाले पांढरे पडतात. आणि हे पूर्वी नव्हतं असं पांढरे पडणं वगैरे, हे आता हल्लीच पांढरं पडायचं चाललंय. पण आम्ही काय करतो की लोकांना आमचा काश्मीरी आम्ही त्याच्यासाठी रेफर करतो, किंवा कोणाला वेळ नसेल बनवायला तर ते आमच्याकडे आणून देतात, आम्ही त्यांना तो तयार करून देतो. म्हणजे इथेच आपण फॅक्टरीमध्ये तो मसाला रेडी करून देऊ शकतो त्यांना? त्याची प्रोसेस अशी आहे की ते मसाले घेऊन आले आमच्याकडे, त्यांचा ज्यांचा किती 2 किलो आहे, 3 किलो आहे, 5 किलो आहे, त्यांचं वजन प्रथम पहिले करून घेतलं जातं. त्यांच्यासमोर त्यांची पावती बनवली जाते. त्याच्यानंतर वजनानुसार याच्यामध्ये काय टाकावं लागेल की त्याला कलर येईल, किंवा चव नसेल तर चव येईल, तर ते आम्ही त्यांना त्यांचं बिल करून देतो. त्या विषयावर त्यांना जर हवं असेल, म्हणजे त्यांना जर ते आवडलं करायला किंवा आमचं करून द्या, तर आम्ही त्यांना ते करून देतो. बरोबर. आता बघा, तुम्ही एक मराठी उद्योजक आहात, आणि कधी असं झालंय का कोणत्या गोष्टीमध्ये की मराठी माणूसच पाठी ओढत आलाय? खूप वेळा. पण आता म्हणतात ना की आपल्याच माणसाला आपण वाईट का म्हणा, म्हणून आम्ही काही बोलत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की मराठी माणसाला पाय, थोडक्यात मी म्हणेन मराठी माणसावर हे ओढण्यापेक्षा ना आपल्या आजूबाजूचीच लोक आपले पाय ओढत असतात. त्याच्यामुळे मराठी माणसाला बदनाम करण्यात काही अर्थच नाही. राईट. मला सांगा की पुढच्या काही वर्षांमध्ये तुमचं विजन काय आहे तुमच्या बिझनेस? माझं एक मोठं स्वप्न आहे की लोकांची जी खाद्यपदार्थामध्ये फसवणूक होते, पैसे देऊन सुद्धा लोकांना चांगलं रित्या खायला मिळत नाही. माझं एक असं स्वप्न आहे की लोकांना डोळ्यासमोर त्यांचे मसाले
मोजून देणे, त्यांचं ग्रॅमेज मोजून देणे आणि त्यांच्या समोरच मसाला तयार करून देणे, अगदी भाजून अगदी पारदर्शकता ठेवायची. हे माझं खूप स्वप्न आहे, पण येत्या 2 वर्षात मी ते पूर्ण करणार. ओके. आणि तुम्हाला तुमचं सगळ्यात आवडीचं प्रोडक्ट कोणतं आहे? तुम्हाला सगळ्यात जास्त टेस्टला कोणतं आवडतं? मला सगळ्यात जास्त आमचा मटन मसाला खूप आवडतो. म्हणजे साहजिक मटण आवडत असणार. मग त्याच्यात पण एक प्रमाण आहे. लोक काय करतात, साधारण 1 किलो चिकन नेलं की त्याच्यामध्ये आता मार्केटमध्ये 10 रुपयाला 5 रुपयाला जे पुड्या मिळतात ते टाकतात. आणि आमच्याकडे पण आलेत की 10 रुपयाचा नाही आहे का असं. मग आम्ही त्यांना सांगतो की प्रत्येकाचं प्रमाण आहे. साधारण 1 किलो चिकन किंवा मटनला 60 ते 70 ग्रॅम मसाला आमचा पडला पाहिजे. बाकीच्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं काय आम्ही सांगू शकत नाही, पण आमच्या मसाल्याची टेस्ट मटन मसाल्याची अशी येते 60 ते 70 ग्रॅम 1 किलोला पडला पाहिजे. बरे 80 ग्रॅम पडला तरी चालेल, हरकत नाही, पण त्याला ती चव मिळते. मला सांगा, आपला मसाला किंवा आपलं प्रोडक्ट लोकांनी का घ्यावं असं तुम्हाला वाटतं? कारण आम्ही प्युरिटीची गॅरंटी देतो. आणि आम्ही असं काही नाही की एकदा मसाला त्यांनी घेतला की काही मोठमोठ्या कंपन्यांचं असं असतं की परत ते जाऊ शकत नाही त्यांच्याकडे. पण आमच्याकडे असं आहे की लोक इथे जरी आले, अजून एवढ्या वर्षात कोण रिटर्न आमचा प्रोडक्ट कोणी घेऊन आलं नाही आहे, पण आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही इथे आमचं ऑफिस आहे, तुम्ही इथे येऊन आम्हाला सांगा, आम्ही त्यात नक्की सुधारणा करू. जनरली आता काय होतं माहिती आहे का, प्रत्येक दुकानदार म्हणा किंवा कंपनी म्हणा की तो प्रत्येकाला सांगणार की 1 किलो एवढ्याला पडेल, 2 किलो तेवढ्याला पडेल, म्हणजे गळ्यात मारायची कामं करतात. आम्ही गळ्यात मारायचं काम करत नाही. आमच्याकडे जो नवीन कस्टमर आलेला असतो त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही 50 ग्रॅम पहिला वापरा आणि मग जास्त घेण्याचं प्रयोजन करा. तुम्ही लोकांना आणि आपल्या व्ह्युअर्सना काय संदेश द्याल? आम्ही लोकांना संदेश देणारे आम्ही परमेश्वर नव्हते, पण आम्ही एवढंच सांगू की आम्ही खूप कष्टातनं व्यवसाय उभा केलेला आहे. तर आम्हाला सपोर्ट करा. आम्ही मराठी उद्योजकाबरोबर आम्ही भूमिपुत्रही आहोत आणि लोकलही आहोत. तर सगळ्यांनी येऊन आमच्या मसाल्याचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं.